नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आज आपण प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक आज अभ्यासणार आहोत. त्यामध्ये सर्वात आधी आपण प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक म्हणजे काय ते अभ्यासू. बघा, जेव्हा एका देशातील उद्योग संस्था ही दुसऱ्या देशातील प्राथमिक भांडवल बाजारातून एखाद्या कंपनीचे 26% जास्त भाग भांडवल, डिबेंचर्स, कर्जरोखे खरेदी करून त्या कंपनीवर व्यवस्थापकीय मालकी हक्क प्रस्थापित करतात. तसेच विकसित देशातील बहुराष्ट्रीय कंपन्या या विकसनशील व अल्पविकसित देशांमध्ये स्वतः कंपनी सुरू करून दुसऱ्या कंपनीशी भागीदारी करून किंवा तांत्रिक सहयोग करार करून कंपनी ताब्यात घेऊन किंवा विलिनीकरण करत असतात, तेव्हा त्या गुंतवणुकीला थेट परकीय गुंतवणूक किंवा प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक असे म्हटले जाते. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असे म्हटले जाते. बघा, सन 1991 नवीन आर्थिक धोरणाचा स्वीकार केला गेला आणि त्यानंतर भारतामध्ये गुंतवणूक वाढावी यासाठी भारत सरकारने परकीय गुंतवणूकदारांना अनेक प्रकारच्या सवलती जाहीर केल्या. सन 1991-92 भारतातील विविध क्षेत्रांमध्ये परकीय नागरिक, बहुराष्ट्रीय कंपन्या, गुंतवणूक संस्था आणि अनिवासी भारतीय नागरिकांनी एकूण $129 दशलक्ष एवढी प्रत्यक्ष परकीय भांडवल गुंतवणूक केली होती. सन 2012-13 भारतातील प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक $36,860 दशलक्ष एवढी होती. यावरून भारतामध्ये प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक वाढत आहे हे लक्षात येऊ शकतं. त्यानंतर प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचे फायदे. बघा, प्रत्यक्ष गुंतवणुकीचे नेमके फायदे काय आहेत? FDIचे नेमके फायदे काय आहेत? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, प्रत्यक्ष थेट गुंतवणूक किंवा थेट परकीय गुंतवणूक. यामध्ये पहिला आहे जागतिक अर्थव्यवस्थेबरोबर सहभाग. बघा, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीमुळे विकसनशील देशातील उद्योजकांना जागतिक बाजारपेठेत शिरकाव करता येतो आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय व्यापाराचा भक्कम पाया तयार होत असतो. त्यामुळे प्रत्यक्ष गुंतवणूक महत्त्वाची आहे. त्यानंतर आर्थिक विकासाला मदत. बघा, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीमुळे उद्योगांचा तसेच सेवा क्षेत्राचा विकास होऊन उत्पादनात देखील वाढ होते. त्यामुळे रोजगार उपलब्ध होऊन दरडोई उत्पन्न वाढते. थोडक्यात आर्थिक विकासास मदत होते. त्यानंतर व्यापारात वाढ. बघा, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीमुळे उच्च प्रतीच्या ज्या वस्तू आहेत त्या वस्तूंचे उत्पादन होऊन विकसनशील देशातील देशांतर्गत व्यापार तसेच आयात निर्यात व्यापार देखील वाढतो. त्यानंतर तांत्रिक विकासाला मदत. बघा, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीबरोबरच प्रगत देशांमधून उच्च प्रतीचे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान आयात होत असते. त्यामुळे विकसनशील देशांना जागतिक दर्जाच्या उच्च तंत्रज्ञानाचा लाभ होतो. परिणामी तांत्रिक विकास होऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. म्हणजे जे नवनवीन तंत्रज्ञान आहे त्या नवनवीन तंत्रज्ञानाचा आपल्या देशामध्ये समावेश करता येतो किंवा आयात करून आपण अधिकाधिक तांत्रिक प्रगती साध्य करू शकतो. आणि यासाठी प्रत्यक्ष परकीय गुंतवणूक आपल्या देशामध्ये होणे खूप गरजेचे असते. त्यानंतर रोजगाराच्या अधिक संधी प्राप्त होतात. बघा, विकसनशील देशांमध्ये प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीला संधी मिळाल्यामुळे देशामध्ये लहान मोठे उद्योग स्थापन केले जातात आणि त्यामुळे रोजगाराच्या अनेक संधी त्या देशामध्ये उपलब्ध होतात आणि लोकांना रोजगार प्राप्त होतो. त्यानंतर देशातील स्थानिक उद्योगांचा विकास. बघा, इतर देशातील किंवा विकसित देशातील जे लोक आहेत किंवा जे कंपनी मालक आहेत ते इतर देशांमधील विकसनशील किंवा अल्पविकसित देशांमध्ये दुसऱ्या कंपनीशी त्या देशातील कंपनीशी भागीदारी करून किंवा तांत्रिक सहयोग करार करून किंवा कंपनी ताब्यात घेऊन विलिनीकरण करतात आणि त्यामुळे त्या देशातील स्थानिक उद्योग जे आहेत त्या स्थानिक उद्योगांचा देखील विकास होतो. त्यानंतर मानवी संसाधनांची गुणवत्ता वाढते.
बघा, त्या देशामध्ये अधिकाधिक जर परकीय गुंतवणूक येत असेल, अधिकाधिक नवनवीन उद्योग स्थापन होत असतील, तर तिथले जे लोक आहेत त्या लोकांची अधिकाधिक तांत्रिक प्रगती होऊ शकते, अधिकाधिक तंत्रज्ञान त्यांना अवगत होऊ शकतं आणि परिणामी मानवी संसाधनांची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता देखील वाढू शकते. अशा प्रकारे प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचे हे फायदे प्राप्त होतात. त्यानंतर प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचे जे तोटे आहेत ते आहेत, बघा, जेव्हा अल्पविकसित देशांमध्ये परकीय भांडवलदार गुंतवणूक करतात तेव्हा परकीय चलनाच्या साठ्यामध्ये भर पडते, परंतु जेव्हा ते गुंतवणूकदार मिळालेला जो नफा आहे तो नफा मायदेशी परत पाठवतात तेव्हा परकीय चलनाचा साठा हा कमी होतो. त्यामुळे प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचा हा एक तोटा देखील आहे की जे इतर देशातील जे उत्पादक आहेत, भांडवलदार आहेत, ते भांडवलदार त्या देशामध्ये, विकसनशील देशामध्ये मिळालेला जो नफा आहे तो नफा आपल्या मायदेशी परत घेऊन जातात. त्यामुळे चलनाचा साठा त्या देशामध्ये कमी होतो. त्यानंतर सरकारचा खर्च वाढतो. बघा, बहुराष्ट्रीय कंपन्या जेव्हा प्रत्यक्ष गुंतवणूक करतात तेव्हा त्यांना जमीन, पाणी, वाहतूक, वीज हे कमी दरात उपलब्ध करून सरकारला ह्या ज्या वस्तू आहेत किंवा ज्या सेवा आहेत त्या सेवा कमी दरात उपलब्ध करून द्याव्या लागतात आणि त्यामुळे सरकारचा खर्च देखील वाढतो. त्यानंतर अनिष्ट स्पर्धा. बघा, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीमुळे देशातील जे उद्योग आहेत त्या उद्योगांवर विपरीत परिणाम होतो. विदेशी कंपन्या या स्वदेशी कंपन्यांशी अनिष्ट प्रकारच्या स्पर्धा करतात आणि स्वदेशी कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या त्या स्पर्धेत टिकू शकत नाही, कारण इतर देशांमधील, विकसित देशांमधील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांमध्ये अधिक प्रगत तंत्रज्ञान वापरले जाते. त्यांच्याकडे भांडवलाची पुरेसं भांडवल त्यांच्याकडे उपलब्ध असतं आणि ते अधिकाधिक नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून अधिकाधिक उत्पादन करू शकतात, अधिक उच्च प्रतीचे चांगल्या दर्जाच्या वस्तूंचे उत्पादन ते करू शकतात. परंतु स्वदेशी कंपन्यांकडे तेवढ्या प्रमाणात भांडवल उपलब्ध नसल्यामुळे त्या इतर ज्या कंपन्या आहेत त्या इतर कंपन्यांच्या वस्तूंसोबत स्पर्धा करू शकत नाही आणि अशा अनिष्ट स्पर्धेत ज्या स्वदेशी कंपन्या असतात, ज्या विकसनशील देशांमधील ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या टिकाव धरू शकत नाही आणि त्यामुळे अनिष्ट प्रकारची स्पर्धा स्वदेशी आणि विदेशी कंपन्यांमध्ये निर्माण होत जाते आणि परिणामी त्या देशातील, विकसनशील देशातील ज्या स्वदेशी कंपन्या आहेत त्या स्वदेशी कंपन्या त्या स्पर्धेत टिकू न शकल्यामुळे बंद देखील पडू शकतात. त्यानंतर राजकीय वर्चस्व. बघा, बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जे मोठे अधिकारी आहेत हे लाभार्थी देशातील अधिकारी आणि राजकीय पुढाऱ्यांना हाताशी धरून त्या देशातील ज्या आर्थिक धोरणे आहेत ती धोरणे स्वतःला अनुकूल अशी करून घेतात व राजकीय वर्चस्व निर्माण करतात. म्हणजेच बहुराष्ट्रीय कंपन्यांचे जे मोठे अधिकारी असतात ते त्या देशातील, म्हणजेच ज्या विकसनशील देशामध्ये कंपनी स्थापन केलेली असते किंवा परकीय गुंतवणूक केलेली असते त्या देशातील जे राजकीय पुढारी आहेत त्या पुढाऱ्यांना हाताशी धरून त्या देशातील राजकोषीय धोरण असेल, चलनविषयक धोरण असेल, यासारख्या हे जे आर्थिक धोरणे आहेत, औद्योगिक धोरण असेल, अशी आर्थिक धोरणे ते परकीय गुंतवणूकदार स्वतःला अनुकूल अशी करून घेतात आणि राजकीय वर्चस्व त्या देशामध्ये निर्माण करतात. त्यानंतर बघा, व्यवहार तोलावर प्रतिकूल परिणाम. बहुराष्ट्रीय कंपन्या या उच्च पदावरील अधिकारी आपल्या देशांमधून पाठवतात. त्यांना अधिक वेतन दिले जाते आणि दुय्यम प्रतीच्या कामासाठी त्या देशातील देशी कामगारांची नेमणूक करतात. उच्च अधिकारी मिळालेल्या वेतनाचा काही भाग हा आपल्या देशात पाठवित असल्यामुळे त्या देशाच्या व्यवहार तोलावर देखील प्रतिकूल परिणाम होतो. म्हणजेच प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचा हाही एक तोटा आहे की व्यवहार तोलावर प्रतिकूल परिणाम या परकीय थेट गुंतवणुकीचा, प्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीचा परिणाम होतो आणि परिणामी व्यवहार तोलात
असमतोल निर्माण होत जातो. यानंतर सार्वजनिक परकीय गुंतवणुकीचे जे प्रकार आहेत ते प्रकार आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला